तर आज आपण संगीताच कुकिंग कॉर्नरमध्ये चमचमीत सुक्कं, झणझणीत पातळ रसा, त्याचबरोबर मटणाचं सूप कसं करायचं ते बघणार आहोत. अगदी एकच वाटण तयार करून हा पातळ रस्सा आणि छान असं सुक्कं आपण कसं तयार केलेलं आहे. त्याचबरोबर अळणी सूप ह्याच्यामध्ये अजिबात मसाला न घालता अगदी सोप्या पद्धतीत ही रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर ही मटण थाळी बनवण्यासाठी आपण इथं जवळजवळ पाऊण किलो एवढं मटण घेतलेलं आहे. आता हे मटण आहे ते 3 ते 4 जणांसाठी अगदी आरामात पुरतं. ह्याच्यापासून आपण सुक्कं मटण, पातळ रस्सा आणि मटणाचं सूप कसं तयार करायचं ते बघूया. अगदी कमी मसाले वापरून आणि पटकन कशी रेसिपी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला हे मटण आहे ते व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे आणि धुवून घेतल्यानंतर 1.5 चमचा एवढं मी इथं मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर हळद मी इथं 1 चमचाभर घेतलेली आहे. जर तुम्हाला पांढरा रस्सा बनवायचा असेल तर हळद अगदी तुम्ही नंतर घातली तरी चालेल. त्याच्यानंतर 2 चमचे एवढं मी अद्रक लसूणची पेस्ट इथं घालणार आहे. आता हे सगळे मसाले आहेत ते मटणाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं, म्हणजे मटणाला रंग, मटणाची चव आणि मटणाचा जो कच्चेपणा आहे तो निघून जातो. अगदी 15 ते 20 मिनिटं हे सगळे मसाले व्यवस्थित असं लावून मटण आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत. मॅरिनेट करायला ठेवलं की छान असं हे मसाले आहेत ते मुरले जातात आणि मटणाची चव अजून वाढते. त्याच्यानंतर आपण हे मसाले बनवायला घेऊया. तर मसाले अगदी आपण सुक्कं आणि जो पातळ रस्सा बनवणार आहोत त्याच्यासाठी दोन्हीसाठी बनवणार आहे. त्याच्यासाठी कांदे मी घेतलेले आहेत 4 मीडियम साईजचे कांदे अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर खोबरं घेतलेलं आहे जवळजवळ अर्ध्या वाटीपेक्षा जास्त किसून घेतलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट आपण इथं घेतलेली आहे, म्हणजेच लसणीच्या जवळजवळ 9 ते 10 पाकळ्या आणि 1-1.25 इंच आलं आपण इथं बारीक करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर अगदी मुठभर फ्रेश कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता हे सगळे मसाले आहेत ते 2 भाज्यांसाठी आपण इथं करणार आहोत, म्हणजे सुकी भाजी, सुक्कं मटण आणि पातळ रस्सा ह्याच्यासाठी आपण हे मसाले तयार करणार आहोत. तर लोखंडी कढईमध्ये हे सगळे मसाले आपण भाजून घेऊया. तर सगळ्यात अगोदर सुक्या मसाल्यांमध्ये आपण इथं 1.5 चमचाभर धणे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 1 चमचाभर सफेद तीळ आपण इथं घेणार आहोत. त्याच्यानंतर 1 इंच दालचिनी इथे घेतलेली आहे. त्याच्यानंतर लवंगे घेतलेले आहेत 5 ते 6. त्याच्यानंतर मिरं घेतलेलं आहे 5 ते 6 आणि चक्री फूल आपण इथं 1 घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तेजपत्त्याची 2 पानं आपण इथं घेणार आहोत. तर अगदी मोजक्या मसाल्यांमध्ये आपण हे सगळे रस्सा भाज्याची जे गरम मसाला आहे तो आपण बनवतोय. अगदी हे थोडेसे हलकेसे मसाले आहेत ते भाजले की आपण काढून घेऊया. अगदी थोडासा वास यायला लागला आणि थोडंसं तडतडायला लागलं की हे मसाले अगदी काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं हे तडतडतंय, म्हणजे आपले मसाले आहेत ते छान असे भाजलेले आहेत. अगदी त्याच कढईमध्ये आपण खोबरं पण भाजून घेऊया. तर हे खोबरं आहे ते अगदी अर्धा वाटीपेक्षा जास्त मी इथं घेतलेले आहे आणि हे अगदी थोडंसं गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जास्त पण लालसर करायचं नाही, नाहीतर जे पण रस्सा बनवतोय तो अगदी काळपट तयार होतो. तर काळपट रंग येतो त्याच्यामुळे अगदी थोडंसं रंग बदलेपर्यंत आपल्याला हे खोबरं असं भाजून घ्यायचं आहे. तो खोबरं पण आपलं छान असं भाजून तयार झालेलं आहे. आता इथे आपण जो कांदा आपण चिरला होता, अगदी बारीक कट करून ठेवला होता, तो आपण भाजायला घेऊया. कांदा कढईमध्ये टाकला की त्याच्यामध्ये अगदी थोडंसं इथं तेल घालायचं आहे, म्हणजे 1 ते 1.5 चमचाभर आपल्याला इथं तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे काय होतं, कांदा आहे तो कढईला लागत नाही आणि व्यवस्थित असा भाजला जातो, खालून करपत नाही. तर व्यवस्थित असा आपण हा हलवून घेऊया. तर अगदी गुलाबी रंग येईपर्यंत, थोडासा काळपट कलर येईपर्यंत कांदा आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे. जास्त पण कच्चा जर तुम्ही कांदा ठेवलात तर जो पण रस्सा आपण बनवतोय तो अगदी गोडसर तयार होतो. त्याच्यामुळे कांदा आपल्याला अगदी व्यवस्थित असा भाजून काढायचा आहे. तर हा बघा, ह्या पद्धतीनं मी कांदा भाजलेला आहे. अगदी छान असा कांदा भाजून तयार केला की भाज्या पण अगदी चविष्ट तयार होतात. तर आपण इथं अगदी मिक्सरचं भांडं मी इथं घेतलेलं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मसाले आपण बारीक करायला घेऊया. तर सगळ्यात अगोदर मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाले आहेत ते आपण बारीक करायला घेऊया, म्हणजे खडे मसाले अगदी सुक्या भांड्यामध्ये बारीक केले की छान असे बारीक होतात, व्यवस्थित अशी त्याची पावडर तयार होते. तर हे बघा, ह्या पद्धतीनं मी पावडर तयार केलेली आहे. आता ह्या पावडरमध्येच आपण इतर मसालेही बारीक करून घेणार आहोत. तर सगळ्यात अगोदर मी इथं खोबरं घालून घेणार आहे. खोबरं पण आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. तर तेल सुटेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे. तर हे बघा, खोबरं पण आपण बारीक केलेलं आहे. आता ह्याच्यामध्येच आपल्याला कांदा आणि इतर मसाले पण आपण घालून घेऊया आणि व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे. अगदी एक जीव होईपर्यंत हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे. तर कांदा, कोथिंबीर आणि अद्रक टाकून ह्याच्यामध्ये अगदी अर्धा वाटी आपल्याला इथं पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे छान असं बारीक वाटून घेऊया. जेवढं बारीक होईल तेवढं हे वाटण आहे ते आपल्याला बारीक करायचं आहे, म्हणजे जो पण आपला रस्सा भाजी आपण बनवणार आहोत किंवा सुकी भाजी बनवणार आहोत ती अगदी एकजीव तयार होते.
तर हे बघा छान अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे. मसाले अगदी एकजीव आपण बारीक असे वाटून घेतलेले आहेत. आता हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया. तर एक मोठंसं पातेलं मी इथं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 2 चमचे एवढं मी इथं तेल घेतलेलं आहे. आता तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अगदी आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर तेल घातल्यानंतर आपण इथं थोडेसे गरम मसाले टाकणार आहोत. अगदी मोजके गरम मसाले म्हणजेच तेजपत्ता 1 पान घेतलेलं आहे, दालचिनी 1 इंच घेतलेलं आहे आणि लवंग जवळजवळ 3 ते 4 इथं मी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर कांदा घेतलेला आहे, जवळजवळ मीडियम साईजचा बारीक करून घेतलेला आहे. आता हा थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. म्हणजे आपण जे सूप काढणार आहोत, मटणाचं सूप काढणार आहोत, अगदी त्याला थोडासा मसाल्यांचा स्वास येण्यासाठी आपण हे अगदी थोडेसे मसाले आपण इथं घातलेले आहेत. अगदी थोडासा लालसर कलर आला की ह्याच्यामध्ये आपण मटण आता वाफलायला ठेवणार आहोत. कांदा पण आपला गुलाबी रंग येईपर्यंत छान असा परतलेला आहे. आता आपण इथं जे मॅरिनेट करण्यासाठी मटण ठेवलं होतं ते आपण इथं घालून घेऊया. मटण घातल्यानंतर आपल्याला अगदी थोडा वेळ म्हणजे अर्धा मिनिटभर हे मटण अगदी लो टू मीडियम गॅसवरती छान असं हलवून घ्यायचं आहे. मोठ्या आचेवरती हे जर तुम्ही हलवलं तर हे बाजूला चिटकतं आणि व्यवस्थित हलवता येत नाही. तर सुरुवातीला अगदी लो टू मीडियम गॅसवरती हे हलवून घ्यायचं आणि थोड्या वेळाने मोठा गॅस करून हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. म्हणजे ह्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि मटणाला अगदी छान अशी चव येते आणि मटण खाताना असं वेगळा वास येत नाही. तर हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण इथं ह्याच्यावरती झाकण ठेवूया. खोलगट ताट आपल्याला इथं ठेवायचं आहे आणि ह्याच्यावरती अगदी तांब्याभर पाणी ठेवायचं. म्हणजे मटणाला अगदी आतल्या आत पाणी सुटतं. तर हे मटण आहे ते आपण आता टोपामध्येच करतोय. जर तुम्हाला कुकरमध्ये घालायचं असेल तर तुम्ही हे कुकरमध्येही घालू शकता. अगदी ह्याच्या 1 ते 2 शिट्ट्या काढायच्या. हे मटण अगदी व्यवस्थित शिजलं जातं. तर हे मटण वाफलेपर्यंत आपण इकडं दुसरीकडे मसाला तयार करायला घेऊया. तर जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं ते आपण इथं परतायला घेऊया. तर मी 2 चमचे इथं तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये जवळजवळ 3 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. आता हा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करून घ्या. जे तुम्ही रेग्युलर लाल तिखट यूज करता अगदी ते लाल तिखट तुम्ही इथं घेतलं तरी चालेल. तर त्याच्यानंतर मी इथं काश्मीरी मिरची पावडर अगदी 1 चमचाभर इथं घेतलेली आहे. आता लाल तिखट अगदी तुमच्या आवडीप्रमाणे किंवा चवीप्रमाणे इथं कमी जास्त करून घ्या. तर मी 3 ते 3.5 चमचे इथं लाल तिखट घेतलेलं आहे. आता थोडंसं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हे सगळे मसाले आपल्याला टाकायचे आहेत. म्हणजे लाल तिखट आणि काश्मीरी मिरची पावडर आहे ते हलकंसं तेल गरम झालं की त्याच्यामध्येच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. असं परतलं गेलं की आपली जी भाजी आपण बनवणार आहोत, रस्सा आणि सुकी भाजी बनवतोय, त्याला मस्त असा रंग येईल. आता हे थोडंसं परतलं गेलं की त्याच्यामध्ये जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं ते घालून घेऊया. ह्या पद्धतीनं वाटण तयार केलं की छान असा रश्श्याला कलर येतो आणि रश्श्याची चवही अगदी छान येते. तर हे व्यवस्थित आपण परतून घेऊया. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. तर बऱ्याच जणांना पातळ रस्सा हा थोडासा घट्टसर लागतो. तर तुम्हाला जर पातळ रस्सा घट्टसर बनवायचं असेल तर हे जे कांदा आणि खोबरं आपण इथं ज्या प्रमाणामध्ये घेतलं होतं त्याचं प्रमाण अगदी थोडंसं तुम्ही इथं वाढवून घ्या. तर हे व्यवस्थित आपण आता हे मसाले परतून घेणार आहोत. तर हे बघा छान असं अगदी मीडियम आचेवरती हे मसाले परतले की व्यवस्थित असे परतले जातात आणि छान असे भाजले जातात आणि ह्याला तेलही खूप छान असं सुटलेलं आहे. पाण्याचा अंश आहे तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि मस्त असं आपले हे मसाले छान असा परतून तयार झालेला आहे. अगदी 2 भाज्यांसाठी आपण हे यूज करणार आहोत. 3 ते 4 जणांसाठी आपण ही भाजी तयार करणार आहोत. ह्या भाज्या म्हणजे रस्सा भाजी आणि सुक्कं. तर तेवढ्यासाठी हा मसाला आहे तो अगदी बरोबर आहे. जर तुम्हाला जास्तीचं घट्टसर हवं असेल तर कांदा आणि खोबऱ्याचं प्रमाण इथं तुम्ही थोडंसं जास्त घ्या. तर हे छान असं परतलं गेलेले आहेत मसाले आपले व्यवस्थित परतून तयार झालेले आहेत. आता हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया. तर दुसरीकडे जे मटण आपण शिजायला ठेवलं होतं ते आपण बघूया. जवळजवळ 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत आणि मटण छान असं आपलं शिजलं गेलेलं आहे, बऱ्यापैकी शिजलेलं आहे. ह्याला अंगचं पाणी सुटले तर तुम्ही बघू शकता छान असं ह्याला अंगचं पाणी सुटलेलं आहे आणि जवळजवळ 10 ते 15 मिनिटं झालं हे अगदी लो टू मीडियम गॅसवरती शिजत होतं. म्हणजे मटण अगदी छान असं आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे. आता हे तुम्ही अगदी कुकरमध्येही शिजवू शकता. पण अशी मटणाची अगदी ह्या पद्धतीनं बनवलेला रस्सा अगदी छान चविष्ट तयार होतो. तर कुकरमध्ये हे मटण आहे ते पटकन शिजलं जातं पण टोपामध्ये थोडासा वेळ लागतो. तर हे मटण आहे ते अगदी तुम्ही कुकरमध्येही ठेवू शकता पण हे टोपामध्ये तुम्हाला करून दाखवते. तर मी परत एकदा ह्या ताटामध्ये पाणी अगदी तांब्याभर पाणी घालून छान असं हे मटण परत शिजण्यासाठी ठेवणार आहे. तर तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे अगदी तेवढं पाणी इथं तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये घालून हे पाण्याची क्वांटिटी अगदी तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे इथं कमी जास्त करून घ्या.
तर पाणी आपलं गरम झालेलं आहे. आता ह्याच्यावरती झाकण मी परत काढते. जवळजवळ 5 ते 6 मिनटं झाल्यानंतर हे परत मी झाकण ह्याच्यावरती काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा रंगही आलेला आहे आणि छान असं ह्या जे पाणी आहे त्याला मस्त असं सुवास येतोय. तर हे व्यवस्थित असं आपण हलवून घेऊया. व्यवस्थित हलवलं की ह्याच्यामध्ये जे टोपावरती आपण गरम पाणी करायला ठेवलं होतं ताटामध्ये ते आपण इथं गरम पाणी ह्याच्यामध्ये घालूया. आता हे गरम पाणी आणि दुसरं तांब्याभर पाणी मी एक्स्ट्रा गरम करून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता जेवढा तुम्हाला रस्सा हवा आहे, जेवढं तुम्ही सुकं बनवणार आहोत अगदी त्या पद्धतीने इथं तुम्ही पाण्याची क्वांटिटी ठेवा. तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला बारीक केला होता अगदी त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असं हे साफ करून मी घेतलेलं आहे. आता हे सगळं जे आपण पाणी घातलेलं आहे ते छान असं आपल्याला उकळवून द्यायचं आहे. जवळजवळ 9 ते 10 मिनटं छान असं ह्याला उकळी आणून द्यायची. म्हणजे जे आपण अळणी सूप बाहेर काढणार आहोत त्याला छान अशी चव येईल. तर व्यवस्थित हे उकळवून द्यायचं. व्यवस्थित कडलं गेलं की आपण हे आता शिजलं आहे की नाही ते आपण चेक करूया. तर मटणाचा अगदी एक तुकडा मी बाहेर काढलेला आहे. आता हे आपण चेक करूया. तर व्यवस्थित आपलं मटण शिजलं गेलेलं आहे. अगदी हे शिजण्यासाठी जवळजवळ 15 ते 20 मिनटं ह्या टोपामध्ये आपण शिजवून घेतले. तर हे मटण शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. जर तुम्ही हे कुकरमध्ये घातलं तर अगदी पटकन हे तयार होतं. पण ह्या पद्धतीत जर मटण तयार केलं तर मटणाचा रस्सा आपण जो बनवतोय किंवा सुक्कं बनवतोय त्याला अगदी छान अशी चव येते. तर हे बघा मटण आपलं शिजलेलं आहे. आता मी एका भांड्यामध्ये हे पूर्णपणे मटण इथं काढून घेतलेलं आहे. आता उरलेलं जे पातळ रस्सा आहे त्याचं तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे किंवा जो सूप जो आपण बाहेर काढणार आहे ती किती प्रमाणामध्ये काढायचं आहे तेवढं तुम्ही इथं बाजूला काढून घ्या. जवळजवळ 3 ते 4 वाट्या भरतील एवढं सूप मी इथं बाजूला काढलेलं आहे. आणि हे जे उरलेलं पाणी आहे त्याचा आपण आता रस्सा तयार करायला घेऊया. तर पातळ रस्सा मी इथं बनवणार आहे. अगदी जो आपण वाटण करून ठेवला होता त्याच्यातलाच थोडंसं वाटण मी ह्या रश्श्यामध्ये टाकणार आहे. तर एकाच वाटणापासून अगदी 2 भाज्या आपण तयार करणार आहोत. तर ह्याच्यामधलं अगदी थोडंसं वाटण आहे ते मी या पाण्यामध्ये घालणार आहे आणि पातळ रस्सा ह्याचा आपण तयार करणार आहोत. अशा एकाच वाटणापासून अगदी 2 भाज्या तुम्ही अगदी पटकन अशा तयार करू शकता. तर हा मसाला घातल्यानंतर हे पूर्णपणे आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच जणांना हा पातळ रस्सा आहे तो अगदी घट्टसर रस्सा आवडतो. तर घट्टसर होण्यासाठी जो आपण कांदा घेतला होता किंवा खोबऱ्याचं प्रमाण घेतलं होतं ते थोडंसं तुम्ही इथं जास्त प्रमाणामध्ये घेतलं तरी चालेल आणि छान असा रस्सा घट्टसर रस्सा तुम्ही बनवू शकता. तर हा मसाला घातल्यानंतर हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि इथे थोडंसं इथं मिठाचं प्रमाण आणि लाल तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी पडतं आहे. तर इथे आपण अगदी आवडीप्रमाणे लाल तिखट आणि मीठ आपण घालून घेऊया. जवळजवळ 1 चमचाभर लाल तिखट आणि 1 चमचाभर मीठ मी इथं परत घातलेलं आहे. तुम्ही पण अगदी तुमच्या आवडीप्रमाणे मिठाचं आणि तिखटाचं प्रमाण इथं ॲड करून घ्या. तर व्यवस्थित घातल्यानंतर छान असं उकळवून द्यायचं. जवळजवळ 9 ते 10 मिनटं छान असं उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याचा रंगही खूप छान आलेला आहे आणि मस्त असा कलर आलेला आहे आणि याचा मस्त सुगंधही सुटलेला आहे. आता हे जे रस्सा आहे त्याला खूप छान अशी चव येते. तर हे जे उरलेलं वाटण आहे आता त्याचं आपण मस्त असं सुक्कं तयार करायला घेऊया. तर थोडंसं गॅसवरती ठेवल्यानंतर हे व्यवस्थित हलवून झाल्यानंतर जो आपण रस्सा बनवलेला आहे अगदी त्याच्यातलंच 2 पळ्या आपण इथं पाण्याच्या घेणार आहोत. एक्स्ट्राचं दुसरं पाणी घ्यायची गरज नाही. अगदी हे रस्सा ह्याच्यामध्ये घातलं की ह्या जो सुक्का आपण बनवतोय त्याला छान अशी चव येईल. तर हे बघा व्यवस्थित असा आपला हे रस्सा आपण आता हलवून घेऊया. तर रस्सा व्यवस्थित हलवून झाल्यानंतर आपण जे मटण काढून ठेवलं होतं बाजूला ते आपण आता ह्याच्यामध्ये घालूया. अगदी छान असं शिजलं गेलं मटण की सुक्कं बनवायला अगदी जास्त वेळ लागत नाही. अगदी कमी वेळातच हे सुक्कं छान असं तयार होतं. त्याच्यासाठी व्यवस्थित मटण शिजवून घेणं खूप गरजेचं आहे. तर मटण आपण इथं घातल्यानंतर अगदी थोडा वेळच हे आपण हलवून घेऊया. जास्त हलवायची पण गरज नाही आहे कारण मटण आपण जो आपण मसाला आहे तो छान असा परतून घेतलेला आहे आणि मटण पण व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे जास्तीचं न हलवता अगदी थोडा वेळच हे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये परत एकदा थोडंसं आपल्याला इथं रस्सा घालायचा आहे आणि रस्सा घातल्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर 5 ते 6 मिनिटासाठी अगदी मीडियम आचेवरती हे छान असं आपल्याला उकळवून द्यायचं आहे. तर हे अगदी सोप्या पद्धतीनं मी हे तुम्हाला झणझणीत मटणाचा पातळ रस्सा आणि छान असं सुक्क्याची रेसिपी दाखवलेली आहे. अगदी ह्या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच करून बघा. मस्त असं टेस्टी तयार होतं. आता जे आपण सूप बाहेर काढलं होतं अळणी सूप बाहेर काढलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ कमी पडतंय. तर इथं मी थोडंसं मीठ टाकून 5 मिनिटासाठी हे छान असं आपण उकळवून देऊया. आता इथे आपण अजिबात मसाला टाकलेला नाही आहे. पण तुम्हाला जर मसाला टाकायचा असेल तर ज्या वेळेला आपण मसाला परतायला घेतला होता कच्चा मसाला इथे तुम्ही अगदी 2 चमचा भर इथं
ॲड केला तरी चालेल. छान असं टेस्टी सूप अगदी तयार होतं. तर हे बघा 5 ते 6 मिनिटानंतर मस्त असं मटण आपलं, सुकं मटण आपलं तयार झालेलं आहे. अगदी तर्री भात छान असं कट आलेलं आहे आणि हे खूप छान टेस्टी लागतं. तर ह्या पद्धतीने एकदा तुम्ही मटण सुक्कं, मटणाचा रस्सा आणि अळणी सूप एकदा नक्कीच करून बघा. मस्त टेस्टी लागतं. अगदी गावरान पद्धतीनं आपण ही डिश तयार केलेली आहे. अजिबात आपण इथं कुकरमध्ये शिजवलेलं नाही आहे आणि ह्या पद्धतीनं मस्त टेस्टी एकदा तुम्ही नक्कीच ही मटण थाळी करून बघा. तर चला तर मग पुन्हा भेटूया असेच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि ह्या पद्धतीनं मटण थाळी एकदा तुम्ही नक्कीच करून बघा. मस्त टेस्टी तयार होते. चला तर मग.